नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 28 मे सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. मित्रांनो, आज आपण साऊथ वेस्ट मान्सून हा कुठपर्यंत आला, त्यांनी कुठपर्यंत प्रगती केली त्या संदर्भातली थोडक्यात माहिती पाहू. आणि भारतीय हवामान विभागाकडनं आपल्याला पुढील 4 आठवड्याचा हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे, त्याचं विश्लेषण घेणार आहोत. त्यानंतर ECMWF या मॉडेलने सुद्धा 4 आठवड्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत. आणि पश्चिम प्रशांत महासागरमध्ये मित्रांनो एक चक्राकार परिस्थिती निर्माण होत आहे आणि या चक्राकार परिस्थितीकडे आपल्या अरबी समुद्रातले आणि बंगालच्या उपसागरातले बाष्प खेचल्या जाते की काय याची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, शेवटपर्यंत पहा ही विनंती. मित्रांनो, आपण जर बंगालच्या उपसागराकडे जर पाहिलं तर जवळपास ईशान्य बंगालचा उपसागर म्यानमार जवळ हा साऊथ वेस्ट मान्सून आपल्याला दाखल झालेला दिसतो. आज 28 तारखेला या ठिकाणी 28 तारीख दिसते. आणि आपण असंच जर गेलो तर श्रीलंकेवर मात्र त्याने अद्याप आपली जागा सोडलेली नाही. श्रीलंकेमध्ये तो एका जागेवर खिळून बसलेला आहे. जोपर्यंत तो श्रीलंकेच्या पुढे उत्तरेकडे सरकत नाही तोपर्यंत आपल्या केरळच्या भूमीमध्ये त्याचं आगमन होत नाही. हे सर्व महत्वाचं आहे. इकडं अरेबियन सी मध्ये आपल्याला त्याने जवळपास मोठ्या प्रमाणावर अरेबियन सीचा सुद्धा भाग कव्हर केलेला आहे. पश्चिम आणि दक्षिण अरेबियन जो अरब सागर आहे, म्हणजे ज्याला आपण अरबी समुद्र म्हणतो, त्याचा भाग कव्हर केलेला आहे. लक्षद्वीप बेट समूहापर्यंत अगदी हा साऊथ वेस्ट मान्सून दाखल झालेला आपल्याला या प्रतिमेमधून दिसतं. हे सर्व पाहता भारतीय विभागामार्फत ज्या आपल्याला 4 आठवड्याचा अंदाज मिळालेला आहे त्याचं विश्लेषण पाहणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 28 मे ते 4 जून हा कालावधी दिसतो. या कालावधीमध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणावर केरळमध्ये आपण सांगितले होते, केरळमध्ये 23 तारखेपर्यंत अवेळी पावसाच्या, ज्याला आपण अवकाळी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फारशा नव्हत्या, त्या मित्रांनो 28 तारखेपासून पुढे बळावत आहेत. आज 28 आहे, आजपासून ते पुढे बळावताना या ठिकाणी या भारतीय हवामान विभागाकडनं दाखवण्यात आलेलं आहे. आणि या सुमारास आपल्या घाटावर या भागात सुद्धा म्हणजे 28 ते 4 जून पर्यंत घाटावर या परिसरात आपल्याला अवकाळी पावसाच्या सिस्टीम त्यांनी दाखवलेल्या आहेत. इथं मॉडेल कडून आपल्याला या भारतीय हवामान विभागाकडनं राज्याच्या इतरत्र भागात फारशा अवकाळीची शक्यता दाखवलेली नाही, हे आपल्याला या प्रतिमेतून स्पष्ट होतं. त्यानंतर दुसरी तारीख जर आपण पाहिली, 4 जून ते 11 जून या दरम्यान मात्र साऊथ वेस्ट मान्सूनचे आगमन हे केरळमध्ये झालेले असेल. आणि या सुमारास तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम घाट आपल्याला पावसाची सक्रियता दिसते. पश्चिम घाटावर मोठ्या प्रमाणावर पावसाची ऍक्टिव्हिटीज आपल्याला 4 तारीख ते 11 तारीख जूनची दिसते. राज्याच्या अंतर्गत भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसतो. फार पाऊस या कालखंडात सुद्धा राज्यात नसेल. मोजका पेरणीयोग्य पाऊस तर या कालखंडात निश्चित नसणार आहे. वेगवेगळे स्पेस त्याचे पाऊस या ठिकाणी आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे IMD कडनं अगदी संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस, घाट जर सोडला, त्याला आपण मध्य महाराष्ट्रातील जे घाटावरले जे जिल्हे आहेत त्या भागात, कोकणात वगैरे जर सोडलं तर बाकी राज्यात फारसा पेरणीयोग्य पाऊस या कालखंडात पडणार नाही. त्यानंतर पुढील आठवड्याचं आपण विश्लेषण पाहू. पुढील 15वाड्याचं 11 जून ते 18 जून या कालखंडात मात्र मित्रांनो थोडासा पावसाचा वेग वाढताना आपल्याला दिसतोय. अगदी संपूर्ण घाटावर आपण सातत्याने सांगितलेलं की घाटावर यावर्षी चांगला पाऊस राहणार आहे आणि ते IMD कडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचा बहुतांश भाग या कालखंडात मोसमी पावसाने व्यापलेला असेल असं या ठिकाणी दिसतंय. पूर्व विदर्भात पाऊस दिसतोय. मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये
या ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस असताना दिसतोय. हे सर्व मराठवाड्याचा जो भाग आहे या ठिकाणी तिथं दिसतोय, पूर्व पश्चिम विदर्भात सुद्धा दिसतोय. आणि या कालखंडात मित्रांनो पेरणीयोग्य पाऊस होईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. 11 तारीख ते 18 तारखेपर्यंत काही भागामध्ये पेरणीयोग्य पावसाची शक्यता तयार झालेली असेल. त्यानंतर शेवटच्या आठवड्याचं आपण जर विश्लेषण पाहिलं, 18 ते 25 या कालखंडात परत एकदा पावसाची सक्रियता ही घाटावर दिसते आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी दिसते. या 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 ठिकाणी पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण चांगलं आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस दाखवत आहे. त्यानंतर हा जो घाटाला समांतर पूर्वेकडला जो भाग आहे, घाटाला लागून असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक, खाली सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये दिसत आहेत. चौथ्या मराठवाड्याच्या सुद्धा अंतर्गत भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. आणि या कालखंडात पेरणीयोग्य पाऊस जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात झालेला असेल असे आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. हा झाला भारतीय हवामान विभागाचा अंदाज. मित्रांनो, जगप्रसिद्ध जे मॉडेल आहे ECMWF, या ECMWF मॉडेलचा अंदाज काय सांगतो हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढेच गरजेचं आहे. याच्या अंदाजाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. या ठिकाणी मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्ये या मॉडेलकडून आपल्याला जो सिग्नल मिळालेला आहे तो घाटावर जबरदस्त पाऊस दाखवलेला आहे. उर्वरित भागात पाऊस वाढेल, परंतु तितकासा पाऊस होणार नाही. साधारणतः 10-12 तारखेपर्यंत पावसाचा स्पेस या ठिकाणी असेल असं या मॉडेलकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुढल्या आठवड्यात सुद्धा म्हणजे त्या पहिल्या 15 आठवड्यात पाऊस पडेल. पेरणीयोग्य पाऊस जर कमी पावसावर अशा कालखंडात जर पेरण्या केल्या तर निश्चित धोक्यात येऊ शकतात असा एक सिग्नल या मॉडेलकडून आपल्याला मिळालेला आहे. दुसरा आठवडा जर या मॉडेलचा आपण पाहिला म्हणजे दुसरा 15वाडा, तर दुसऱ्या 15वाड्यात मात्र मित्रांनो पावसाचा कमी कालावधी म्हणजे पाऊस हा आपल्याला त्यांनी बऱ्यापैकी गायब होताना दाखवलेला आहे. दोन्ही जर आपण या नकाशाकडे जर आपण नजर टाकली तर मोठ्या प्रमाणावर मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ असेल, या महाराष्ट्राचा जो अंतर्गत भाग आहे, घाटावर पाऊस असेल त्या काळात सक्रिय तेवढ्या पुरता, परंतु महाराष्ट्राचा जो अंतर्गत भाग आहे या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये दीर्घकाळ कोरडेपणा येऊ शकतो आणि त्यामुळे कमी वलीवर पेरलेली पिके निश्चित धोक्यात येऊ शकतात. अशा वेळी त्यांना हलकी सिंचनाची सुद्धा गरज भासेल असे या मॉडेलकडून सांगण्यात आलेले आहे. या मॉडेलचं सुद्धा आपल्याला विश्लेषणकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मित्रांनो, हे सर्व पाहत असताना आपण सातत्याने सांगितलेले आपल्या साऊथ वेस्ट मान्सून मधले बाष्प कोणी चोरून कोणी घेऊ नये. ते जर बाष्प चोरून घेऊन गेले तर मित्रांनो परत वेगळी परिस्थिती उद्भवू शकते आणि तशी एक शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. ती जरी सध्या दूर असेल ती शक्यता अजून लांब आहे, परंतु त्याच्याकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. मित्रांनो, पश्चिम प्रशांत महासागरमध्ये एक लो प्रेशर सिस्टीम इथं विकसित होताना आपल्याला दिसते. या लो प्रेशर सिस्टीमकडे, या चक्रीवादळाकडे, त्याला टायफून सुद्धा पुढे जाऊन होऊ शकतं. खरं तर इथलं चक्रीवादळ हे भारताकडे येणे अपेक्षित असते, परंतु तसं न होता आपली बाष्पयुक्त हवा, वारे, उबदार बाष्प या चक्रीवादळाकडे खेचून जाताना दिसते. त्याचा एक 30 सेकंदाचा व्हिडिओ आपल्याला आपल्या हवामान चळवळीचे अंदाजक, अभ्यासक श्री गणेशा यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्याची माहिती आपण पाहू. पहा मित्रांनो, कशा पद्धतीने ही चक्राकार परिस्थिती, हा टायफून आहे, हा आपला बंगालचा उपसागर आहे, हा अरबी समुद्र आहे. कशा पद्धतीने हे बाष्प आपलं पळवले जात आहे, हे होते की काही शक्यता आपल्याला पाहावी लागेल. हा अंदाज जरी दूरचा असला तरी सुद्धा या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, कारण भारतीय मान्सून चोरीला जाऊ शकतो की काही पहा. संपूर्णपणे बाष्प मित्रांनो हजारो किलोमीटरचा प्रवास करून याकडे खेचल्या जात आहे. परत एकदा तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो, परत एकदा पहा. त्या सर्व शक्यता तपासून मित्रांनो 2026 वर्ष सतर्क आणि सावध पावलं उचला आणि आपल्या शेती पिकाचं योग्य नियोजन करा. हे पहा, अजून हा अंदाज दूरचा आहे, परंतु या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.
तुम्ही पहा कशा पद्धतीने बंगालचे उपसागर अरबी समुद्रावरून बाष्प या सिस्टीमकडे खेचल्या जात आहे. या निमित्ताने मित्रांनो एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.